फिअर ऑफ परमनंट कमिटमेंट हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचा. म्हणजेच त्या जोडप्यांना परमनंटली एकमेकांच्या सोबत राहायचं नाहीये. एकमेकांच्याच काय तर कोणाच्याच सोबत त्यांना परमनंटली राहायचं नाहीये. कारण त्यांना अशी भीती आहे, की जर परमनंट ते एकमेकांच्या सोबत राहिले तर त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांचं सगळं इंडिपेंडन्स जे काही आहे ते गमावून बसतील. आणि हे ते कुठून शिकलेले आहेत, हे जर आपण पाहिलं तर हे आपण त्यांच्या घरातनंच शिकलेले आहेत. आपण जे सोसायटीमध्ये दाखवतोय, की लग्न झालेले जोडप्यांमधले भांडणं, कटकटी, बायकांना ट्रोल करणं, बायकांना हाउसवाईफ म्हणून टोमणे देणं किंवा पुरुषांचा जो काही इंटरेस्ट बायकांमधला संपून जातो, हे जे सगळे फिअर्स मुलींच्या किंवा मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत, ते आपल्यामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणूनच लग्न केल्यावरती हे सगळे जे कमिटमेंट्स आहेत, परमनंट सोबत राहण्याचं जे काही फिअर आहे, हे मुलांमध्ये जास्त असल्यामुळं ते जास्त करून लिव्ह इन रिलेशनशिपकडे वळतायत. कारण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तोडणं खूप सोपं आहे. लग्नामध्ये तोडणं खूप जास्त अवघड करून ठेवलेलं आहे आपण. विचार करा याबाबत.